नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या सातबाऱ्या उतार्यावरील भोगवटदार वर्ग 2 किंवा सीलिंग हा शिक्का शेरा पुसण्यासाठी आणि ती जमीन पूर्णपणे मालकी हक्क होण्याची प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं। आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 14 जानेवारी 2026 रोजी एक नवीन अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे। या नवीन अधिसूचनेमुळे आणि त्यामधील केलेल्या बदलांमुळे आता तुम्ही ठराविक पैसे भरून तुमची जमीन कायमस्वरूपी भोगवटदार वर्ग 1 म्हणजे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या मालकीचे करू शकतात आणि ती आपल्या हक्काची ही मिळवू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीलिंग जमीन वर्ग 1 करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेणार आहोत। त्यासोबत आपल्याला सीलिंग जमीन वर्ग 1 करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे, तुमच्या जमिनीचा जो काही सरकारी दर आपल्याला बघावा लागणार आहे, कारण की त्यावरतीच आपल्याला जो काही जमीन वर्ग 1 करताना टॅक्स भरावा लागणार आहे तो कशा पद्धतीने बघायचा, इतर सर्व माहिती आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की कायदेशीर बाबी सोप्या करून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तरीही काही जर आपल्याला समजलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण पाहिला तर आपल्या मनात कुठलीही शंका किंवा प्रश्न राहणार नाही, एवढी काळजी मी हा व्हिडिओ बनवताना घेतलेली आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा। शेतकरी मित्रांनो, आता आपण समजून घेऊया 14 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने जे काही परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी, तर हे परिपत्रक नेमकं काय आहेत, यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे आणि या जमीन रूपांतरित करत असताना म्हणजेच सीलिंग वर्ग 2 जमीन वर्ग 1 करत असताना कोणकोणते नियम आणि गोष्टी या आपल्याला लक्षात घ्याव्या लागणार आहेत, आता ते आपण समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाने या नवीन नियमांना जे काही नाव दिलेले आहे ते आहेत महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे नियम 2026 अशा या नवीन अधिनियमाला किंवा दुरुस्तीला नाव दिलेले आहे। हे नियम मुख्यत्वे कलम 29 च्या अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना सीलिंगच्या जमिनींचे रूपांतरण करण्याचे कायदेशीर अधिकार हे देण्यात आलेले आहेत। म्हणजेच काय, जमीन वर्ग 2 ची वर्ग 1 करत असताना सीलिंग जमीन वर्ग 1 करत असताना आता आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे आणि त्याचे सर्वस्वी अधिकार आता जमीन सीलिंग जमीन वर्ग 1 करण्याचे हे आता जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे प्रारूप नियमावर नागरिकांना हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी 11 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत ही शासनाने दिलेली आहे। आता आपण बघूया सीलिंग जमीन वर्ग 1 करण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्याच्या नियम अटी किंवा पात्रतेचे नियम काय आहेत तेही आता आपण समजून घेऊया। तुमची जमीन वर्ग 1 होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहेत। सर्वप्रथम महत्त्वाची जी अट आहे 10 वर्षाची मर्यादा ही घालून देण्यात आलेली आहे। तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना ती जमीन वाटप झाल्याच्या दिनांकापासून किमान 10 वर्षे पूर्ण झालेली असावीत। म्हणजेच काय, आपल्याकडे ती जमीन येऊन 10 वर्ष किंवा आपले पूर्वजांना जर ती जमीन मिळाली असेल तर 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी होणं आवश्यक आहे। त्यासोबत अटी नियम शर्तींचे उल्लंघन नसावे। म्हणजेच काय, जमीन मिळताना शासनाने ज्या अटी शर्ती घातल्या जातात म्हणजेच स्वतः कसने त्या अटींचा कोणताही भंग झालेला नसावा। म्हणजेच शर्तभंग झालेली वर्ग 2 ची जमीन ही नसली पाहिजे। त्यासोबत जर शर्तभंग झालेला असेल, उल्लंघन त्याचं शर्तींचं झालेलं असेल, तर जर कळत न कळत एखादी अट मोडली असेल तर अशा अटींच्या आधी सक्षम प्राधिकाऱ्याकडून नियमिती करून म्हणजेच रेग्युलराइज करून घेणं आवश्यक असणार आहे आणि ते अनिवार्य करण्यात आले आहे। त्यानंतरच तुम्ही जमीन वर्ग 1 करण्यासाठी पात्र ठराल आणि अर्ज करू शकाल। आता आपण बघूया सीलिंग जमीन वर्ग 1 करण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत तेही समजून घेऊया। अर्जासोबत आपल्याला पुढील कागदपत्र जोडणं हे आवश्यक असणार आहे।
त्याकरता 7/12 उतारा, 8 उतारा ज्यावर वर्गोदन किंवा सीलिंग अशी नोंद असणे आवश्यक आहे आणि तो उतारा फ्रेश म्हणजेच नवीन स्वरूपातील असणं आवश्यक आहे। त्यासोबतच मूळ वाटप आदेश ज्याला अलॉटमेंट ऑर्डर म्हटले जातं, ज्या पत्राद्वारे ही जमीन तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना मिळाली असेल त्याची प्रत जोडणं आवश्यक असणार आहे। त्यासोबतच फेरफार उतारे, जमिनींच्या मालकी हक्काचे सर्व जुने आणि नवीन फेरफार आपल्याला अर्जासोबत जोडावे लागणार आहे। अटींचे उल्लंघन नसल्याचे प्रतिज्ञापत्र, आपण आपल्या जमिनीचा शर्तभंग झाला नसल्याचं प्रतिज्ञापत्र आपल्याला स्वयं साक्षांकित करून ह्या अर्जासोबत जोडावं लागणार आहे। त्यासोबत आपल्याला आपली जी काही ओळखपत्र आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादींच्या सुद्धा झेरॉक्स आपल्याला द्यावा लागणार आहे आणि कागदपत्रे जमा करून आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे। आता आपण समजून घेऊया जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय असणार आहे ते। सर्वप्रथम आपल्याला जिल्हाधिकारी, कलेक्टर यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज हा दाखल करावा लागणार आहे। अर्जाचा नमुना आपल्या जवळील तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे, तेथून तो आपण अर्ज मिळवू शकता। आता आपण बघूया आता जिल्हाधिकारी या अर्जाची पडताळणी कशा पद्धतीने करणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात तुमच्या जमीन कागदपत्रांची आणि अटी उल्लंघनाची सविस्तरपणे तपासणी केली जाणार आहे। त्यानंतर नोटीस दिली जाणार आहे। जर सर्व काही नियमानुसार असेल तर तुम्हाला रूपांतर अधिमूल्य, ज्याला टॅक्स सुद्धा म्हटलं जातं, नजराना म्हटलं जातं, ही भरण्याची नोटीस आपल्याला दिली जाईल। आता आपण बघूया नजराण्याची मर्यादा काय असणार आहे आणि त्याचे अधिकार कोणत्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत। 1 कोटीची मर्यादा ही नजराण्याला घालून दिलेली आहे। जर नजराना, ज्याला अधिमूल्य टॅक्स सुद्धा म्हटलं जातं, हा 1 कोटी रुपयांपेक्षा जर जास्त होत असेल तर जिल्हाधिकारी यांना 3 महिन्याच्या आत अर्ज तपासून शासन स्तरावरती म्हणजेच मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवणं आवश्यक असणार आहे। आता आपण बघूया जे काही नजराना रक्कम असेल तिला भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे किती मुदत दिली जाणार आहे। तर पैसा भरण्याची मुदत ही नोटीस मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा करावी लागणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी रूपांतरणाचा अंतिम आदेश हे काढतील। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सीलिंग जमीन वर्ग 1 करत असताना आपल्याला टॅक्स किंवा नजराना हा किती भरावा लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या जमिनीचं अधिमूल्य हे काढावं लागत असतं। शासनाने सर्व क्षेत्रासाठी शहरी किंवा ग्रामीण जमिनींच्या चालू बाजार मूल्याच्या रेडी रिकनर दराच्या 50% अधिमूल्य निश्चित केले आहे। म्हणजेच काय तर सरकारी बाजारभाव त्या जमिनीचा जो असेल त्याच्या 50% रक्कम आपल्याला टॅक्स म्हणून सरकारी तिजोरीत ही भरावी लागणार आहे। महत्त्वाची माहिती, जर तुम्ही यापूर्वी जमिनींचे हस्तांतरण किंवा वापर बदलासाठी काही रक्कम, नजराना, अनार्जित उत्पन्न भरलेले असेल तर हे या 50% रकमेतून वजा म्हणजेच ॲडजस्ट केले जाणार नाहीत, हे लक्षात ठेवा। तुम्हाला पूर्ण 50% रक्कम ही भरावी लागणार आहे। आता आपण बघूया आपल्या जमिनीचा शासकीय दर किंवा रेट रिकनर दर आपण कशा पद्धतीने पाहू शकतो। तर तुमच्या जमिनीची 50% रक्कम किती होईल हे ठरवण्यासाठी लागणारी सरकारी दर तुम्ही स्वतः मोबाईलवरती पाहू शकता। याकरता तुम्हाला गुगलवरती IGR महाराष्ट्र हे सर्च करा किंवा IGRMaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती भेट द्या। वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला EASR नावाचा पर्याय दिसेल, त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल, तेथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा तालुका आणि गाव निवडायचे। तुमच्या गावाची रेड निकर दराची यादी PDF आपल्यासमोर ओपन होईल। त्यामध्ये तुमच्या जमिनीचा गट नंबरनुसार शेतजमीन किंवा बिगर शेती जमिनीचा दर काय आहे ते तुम्ही पाहू शकतात आणि त्यावरतून तुम्हाला नजरा रक्कम किती भरावी लागू शकते याचा अंदाज तुम्हाला तिथे येईल। तर मित्रांनो, सीलिंग जमीन वर्ग 1 करण्यासाठी शासनाने मोठी संधी ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामुळे तुमच्या जमिनीला कायमस्वरूपी तुमचा पूर्ण मालकी हक्क मिळणार आहे। एकदा जमीन वर्ग 1 झाली की ती विकण्यासाठी, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयाच्या परवानगीची गरज ही असणार नाही। तुमच्या जमिनीचा 7/12 कोरा आणि निर्बंध होईल।
ही माहिती आपल्याला आवडली असाल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही आपण व्हॉट्सॲपद्वारे किंवा इतर सोशल मीडियाद्वारे शेअर करावी। तुम्हाला या नियमांबाबत काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण विचारा। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। हा व्हिडिओ 14 जानेवारी 2026च्या महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेवर आधारित आहे। अधिकृत माहितीसाठी आपण संबंधित जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। आपल्याला सदर अधिनियमाची PDF हवी असल्यास आपण आम्हाला आमच्या इंस्टाग्राम हँडलवरती मेसेज करावा। सीलिंग जमीन आपल्याला तेथे PDF ही दिली जाईल। कृपया लक्षात घ्या, अकाउंटला फॉलो केलेलं असणं आवश्यक आहे तरच आपल्याला PDF मिळेल, कारण मध्ये ऑटोमॅटिक आपल्याला त्या PDFची लिंक ही दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।